वृक्षाखाली आणि तिथे ते फळं खायला सुरुवात केली तेव्हा बाणासूर म्हणतो मला वाचवणारा तो कोण आहे? तेव्हा हा म्हणतो मी आहे. दोघांमध्ये वाद विवाद झाला, नंतर संवाद झाला आणि त्या नरकासुराने म्हटलं माझ्या आईने मला सांगितलं का आमच्या दोघांशिवाय इथे पृथ्वीवर कोणीच नाही. ते म्हणायला लागले आम्ही आहे ना. तेव्हा त्यांनी त्याच्याशी मैत्री बनवली. एका हॉटेलमधून त्यांनी लाडू चोरून आणले आणि बाणासुराने शपथ घेतली नरकासुराजवळून, बघ आम्ही तुला मित्र बनवायला तयार आहे, पण मात्र तुला आमचं ऐकावं लागेल. म्हणजे ठीक आहे, काय करावं लागणार? अगोदर तुझ्या घरी चोरी करावी लागेल, कारण हा आपल्या असुराचा धंदाच आहे. तो म्हणायला लागला असुर म्हणजे काय? असुर म्हणजे स्वतंत्रता. मनात येईल ते काही करायचं, चांगलं असो या वाईट असो. म्हणून असुर हे वाईटच असतात. सध्याच्या कालावधीमध्ये सुद्धा 3 प्रकारचे असुर आहे भारत देशामध्ये. 3 प्रकारचे. त्यांच्याजवळ न्याय नाही, त्यांच्याजवळ भाव नाही, त्यांच्याजवळ श्रद्धा नाही, त्यांच्याजवळ विश्वास नाही. का मनात येईल त्या पद्धतीचे ते आक्रमण करून अन्याय करण्याचा प्रयत्न करतात. सर्वात अगोदर आपल्या देशामध्ये जे आक्रमण झालं, यवनांचं आक्रमण, ते म्हणजे असुरांचीच परंपरा आहे. तो जो दक्षिण पट्टा आहे ना, तो पूर्ण आसुरी भाग आहे. तर बघा तुम्ही, तेवढा 3 ते 4 राज्य आहेत. त्या राज्याची लिपी वेगळी आहे, त्या राज्याची भाषा वेगळी आहे. 4 राज्य आहेत, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू. त्यांचं लिपी कोणाला समजणार नाही. लाखात एखाद्याला समजली तर समजली. इतर जे राज्य आहे त्या राज्याची लिपी जी आहे, आता गुजराती भाषा आहे, आपल्याला समजू शकतो. अक्षर जरी दिसलं अक्षर तरी आपण ते वाचू शकतो, पण ते पूर्ण असुरांचं राज्य असं म्हणतात. खालचा भाग आहे तो दक्षिण पट्टा आणि त्यालाच म्हटलेला आहे पाताळ म्हणतो ना आपण. पाताळ, राक्षस पाताळामध्ये राहत होते. पाताळ म्हणजे तेच आहे. ज्या दिवशी आपला सूर्य डुबतो त्या दिवशी पाताळामध्ये प्रकाश राहतो आणि जेव्हा पाताळामध्ये रात्र व्हायला सुरुवात होते तेवढा आपल्याकडे तेव्हा प्रकाश होतो. म्हणजे राक्षसी जी दुनिया आहे त्या परिसरामध्ये जेव्हा आपल्या भागात प्रकाश पडतो तेव्हा तिकडे अंधार पडतो. पूर्ण राक्षसी प्रवृत्ती आहे ती. वंशावळीच त्यांची पुरीच्या पुरी सांगितल्या गेलेली. असं जेव्हा तो घरी आला ते लाडू घेऊन आणि आईने त्याला ताकीद दिली, अरे नरकासूर, मी तुला किती शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याने सर्व हकीकत सांगितली. शेवटी तिने एक निर्णय घेतला. बघ, तुला त्याची संगती पाहिजे की माझे विचार तुला ऐकायचे की त्यांचे विचार ऐकायचे, याचा विचार तू कर. तू तुझ्यासाठी स्वतंत्र आहे. कारण की वराह भगवंतांनी सांगितलं आई वडिलांचं कर्तव्य आहे मुलांवर चांगले संस्कार देणं, पण मात्र मुलगा मोठा झाल्यानंतर तो स्वतंत्र आहे. चांगलं वागायचं की वाईट वागायचं त्याच्यावर आपण कितीही जरी बोध करण्याचा प्रयत्न केला तर आपला परिणाम काहीही होऊ शकत नाही. आपल्या परिणामाने प्रभावाने त्यांनी स्वतंत्र अवस्थेमध्ये आपली सुधारणा करण्याकरता आपली बाजू जर घेण्याचा प्रयत्न केला तर तो आयुष्यभर सुखी राहतो. त्यांनी स्वतःची बाजू जर मांडण्याचा प्रयत्न केला तर तो सुखी राहू शकणार नाही. कारण स्वतंत्र अवस्थेमध्ये असुरी प्रवृत्ती सहज जागृत. त्यांनी आईचा भाग घेतला. आई, मला असुर व्हायचं नाही. मला तू जे जे विचार देशील ते विचार मला ग्रहण करायचे. बघा, कश्यपाला अनेक राहण्या, त्याच्यामध्ये कद्रू एक वेणा होऊन गेली, त्याच्यामध्ये दिती अदिती होऊन गेली. दिती असुर विचाराची आहे, कद्रू असुर विचाराची आहे. आपल्या मुलांना जन्म देण्याचा प्रयत्न केला पण मुलांना संस्कार दिले नाही. दितीने संस्कार दिले नाही, परिणाम त्यांचे सर्व मुलं राक्षस झाले आणि मरण पावले. कद्रूनी सुद्धा आपल्या मुलाला संस्कार दिले नाही.
पण मात्र त्या कद्रूचे 2 मुलं जे होते ते वेनाच्या आश्रयाने राहायचे. वेना म्हणजे गरुडाची माता. ती अदिती सारखी सुविचाराची होती. जन्मापासून तर जवळजवळ वृद्ध जवळजवळ युवक होईपर्यंत 2 नागांनी तिची संगत सोडली नाही. त्याचे परिणाम फक्त ते 2च नाग संस्कारिक बनले. एक भगवान शिवाच्या गळ्यात आहे आणि एकावर नारायण लेपलेले आहे. एक वासुकी आणि एक शेष. या 2च नागांनी वेनाची संगती केली, दितीची संगती केली. त्याचा परिणाम बघा संगतीचा. एवढ्या मोठ्या करोड नागामध्ये 2च नागाचं पूजन केलं जाते, बाकी नाही. आता बाकीचे नाव दिले आपण, ते शेषांची वंश परंपरा आणि त्या असलेल्या भगवान शिवाच्या गळ्यात आहे त्याची ती वंश परंपरा आहे. आपण नवीन नवीन नाव ऐकतो ना, अमुकनाथ तमुकनाथ, गोम्या. ज्यांनी ज्यांनी नागद्वारला वगैरे गेले असतील त्यांना माहित आहे त्याचे नाव. नाव आहे, कुठे कुठे मंदिरात गेल्यानंतर दिसते ते नाव. ही सगळी वंशावळी आहे. वासुकी आणि शेषनाग. आईचं मार्गदर्शन घेतलं. आईने सांगितलं तू तपश्चर्या कर. तपश्चर्या केली. तपश्चर्येमध्ये प्रत्यक्षात भगवान विष्णू प्रगट झाले, अमरत्वाचं वरदान दिलं आणि तदनंतर अनेक वर्ष आणखी तो कामाख्या देवीची उपासना करण्याकरता गेला. कामाख्या देवी प्रगट झाली आणि सांगितलं बघ, तू जर साधू संताला त्रास देणार नाही, यज्ञाधिक जर नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही, नवे नवे स्त्रीचा मातेचा आणि मान ठेवण्याचा प्रयत्न जर करशील तर माझा आशीर्वाद तुझ्याशी सतत तुझ्या पाठीशी राहील. पण तू याचा दुरुपयोग जर करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सहकार्य करणार नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, अनेक प्रकारे हे जे वर्णन केलं जातं, हे वर्णन जे केलेलं आहे शिवनाम जप आणि भस्म महात्म्याचं वर्णन, केवळ नरकासुराने आपल्या नाम जपावर आणि आपल्या अनुष्ठानावर आपलं राज्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण बाणासुराची परत संगती त्याला लाभली. मोठा झाल्यानंतर दोघांमध्ये युद्ध झालं, त्यांची संगती लाभली आणि बाणासुराच्या जवळ घरी जाऊन आणि अनेक प्रकारे तिथे नृत्यांगना होत्या. बाणासुराबरोबर 1 ग्लास फक्त मदिरा पिला नरकासुर, बिघडलं सगळं काम. जोपर्यंत वाईटाची संगती नरकासुराला लाभली नाही तोपर्यंत नरकासुरा सात्विक वृत्तीचा होता. पण बाणासुराची संगती नरकासुराला लाभल्याबरोबर नरकासुराने डायरेक्ट कामाख्याशीच विवाह करण्याची इच्छा दाखवली. कामाख्याने विवाह करण्याकरता होकार दिला, पण तिने एक अट घातली. ज्या ठिकाणी माझं मंदिर होतं त्याच ठिकाणी एका रात्रीमध्ये ते मंदिर बांधण्याचा प्रयत्न जर करशील तर मी दुसऱ्या दिवशी सूर्य उदयाच्या वेळेला तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. तिथे प्रश्न असा निर्माण झाला. सगळ्या देवता घाबरल्या, भगवान महादेवाकडे गेल्या. महादेवाला विनंती करतात, प्रभू शंभू कैलाशीचा राजा, शंभू कैलाशीचा राजा,
इकडे बाई इकडे इकडे दोन खुर्च्या घे देवा दोन खुर्च्या घे दोन खुर्च्या घे ना दोन खुर्च्या हा ज्यांना ज्यांना आनंद घ्यायचा देवाचा आनंद झाला असेल
बाकीची आलेली मंडळी त्या सर्व पुसाचा बाजूला मला जर मोबाईल सापडला बाजूला थोडंसं इथे मोबाईल जर कोणाला सापडला तर त्यांनी केशवदादाकडे आणून द्यावा. कोणाचा मोबाईल आहे लावा. थांबा एक मिनिट थांबजा तसेच. ठीक आहे. ठीक आहे. हा बघा समोर थांबजा तशीच. व्हिडिओ द्या समोर बघा. या ठीक आहे. हा बघा समोर थांबजा एक मिनिट.